नमस्कार फॅमिली, आज आपण मूग डाळ आणि उडीद डाळ अशा दोन्ही पौष्टिक डाळींचा चिला बनवणार आहोत. तर हा चिला सायंकाळच्या छोट्या भुकेसाठी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आरोग्यदायी आहे. तर ही रेसिपी सर्वांनी नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. चिला करण्यासाठी मुगाची डाळ 2 वाट्या घेतली, 4 तास भिजत घातली. उडीद डाळ घेतली अर्धी वाटी, ती पण त्याच बरोबर भिजत घातलेली आहे. गाजर किसले 1, शिमला मिरची छोट्यावाल्या घेतल्या 2, थोड्या बारीक मिरच्या कापून घेतलेल्या आहे मी, बारीक काप केलेले आहे. 1 कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरली, आलं, लसूण, जिरे आणि कढीपत्ता हे मिक्सर मधून वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आपण ह्या डाळी नाही का मिक्सर मधून काढून घ्यायच्या आहे. हे उडीद डाळ टाकली आहे मी. तर याच्यामध्येच मुगाची डाळ पण टाकून घ्यायची आहे. भांड जर लहान असलं तर 2 वेळा काढायचं. मी मोठं भांड घेतलं म्हणजे एका याच्यातच मी काढून घेणार आहे सर्व काही. आणि हे आलं, लसूण वगैरे आपण याच्यामध्ये काढून घ्यायचं, जिरे वगैरे. चवीनुसार मीठ घालायचं, याच्यातच घालायचं मीठ. थोडं याच्यात पाणी घालून घेते आणि आता हे मिक्सर मधून आपल्याला फिरवून घ्यायचंय. बारीक असं फिरवायचं आहे. त्याप्रमाणे मी बारीक काढून घेतलंय बघा, छान बारीक झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण भाज्या मिक्स करायच्या. ह्या आधी कोथिंबीर टाकते, कांदा आणि 2-3 मिरच्या मी आलं लसूण मध्ये घेतल्या मिक्सर मधून काढून. आता ह्या 2 मिरच्या बारीक वाल्या पण टाकते आणि शिमला मिरची, गाजर आणि हळद, धणे पावडर आणि थोडे तीळ. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण. आता हे 5 ते 10 मिनिटं आपण मुरवायला ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवायचं याच्यावर. तोपर्यंत आपण हिरवी चटणी करून घ्यायची आहे. थोडी आपण हिरवी चटणी करून घेणार आहोत चिल्यासोबत खायला. हे कढीपत्ता, पुदिना आणि कोथिंबीर, 3 मिरच्या टाकत आहे मी. तुम्ही चवीप्रमाणे मिरच्या टाकू शकता, कमी जास्त करू शकता. जिरे आणि हे ओलं खोबरं आहे. एक चम्मच साखर घालत आहे आणि चवीनुसार मीठ. आणि हे थोडं पाणी टाकते याच्यात आणि मिक्सरला छान बारीक अशी फिरवून घ्यायचं. चटणी ही याप्रमाणे मी बारीक करून घेतलेली आहे. आता तडका देते. तेल गरम केलेलं आहे. याच्यात टाकून देते. चिला करायला घेऊया आपण. पॅन गरम झालेला आहे. आता त्याला आपण तेल लावून घ्यायचं पूर्ण शेवटपर्यंत. आणि आता याच्यावर आपण बॅटर टाकून घ्यायचं. जाड पातळ तुम्हाला जसा पाहिजे तसा करू शकता. आता याच्यावर थोडे तीळ टाकून घेत आहे मी, पांढरे तीळ आणि थोडीशी कोथिंबीर. म्हणजे दिसायला काय कोथिंबीर आणि तीळ छान दिसतात म्हणून. त्याच्यावर झाकण ठेवते. आता झाकण काढून घेतलं आपण. आता बाजू पलटून घ्यायची आहे याची नली. आता तेलाची काही गरज नाही. आता परत याच्यावर झाकण ठेवून याला परत 5 मिनिट होऊ द्यायचं आहे. झाला आपला चिला तयार. आता ह्याप्रमाणेच मी दुसरा पण काढून घेते. बघा छान खरपूस भाजलेला आहे मी. याच्यामध्ये काढून घेते. आता थोडं तेल परत पॅनला लावून घेते.
आता थोडंच लावायचं, जास्त लावायची गरज नाही. आणि परत याच्यामध्ये टाक दुसरं. आणि ह्याप्रमाणेच मी सर्व बाकीचे करून घेणार आहे. झाला आपला मुगाच्या डाळीचा चिला तयार. बघा छान लुसलुशीत, मऊगार आणि छान झालेला आहे. बघा तोडून दाखवते. आणि क्रिस्पी पण झालेला आहे. दोन्ही बाजूनी छान भाजल्या गेला आहे बघा. आणि पौष्टिक असा हा नाश्ता आहे. आपण सकाळी डाळ भिजत घातली तर सायंकाळच्या नाश्त्यासाठी, छोट्या भुकेसाठी आपण हा नाश्ता करू शकतो. मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकतो. याच्यात मी भाज्या मिक्स केल्या, तुम्ही वरून सुद्धा भाज्या टाकू शकता. आणि असेच माझे व्हिडिओ बघत चला. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.